आता आमचा एवढा मोठा पचका झालाय, आम्ही घरातनं लवकर निघालो की जास्त वेळ थंडीत बसायला लागू नये म्हणून, आणि जिथं आम्हाला बस चेंज करायची होती तिथलं टाइम आम्ही चेकच नाही केलं, आणि आता इथं आम्हाला 15 मिनिटं बाहेर थांबायचं आहे कुडकुडत त्या थंडीत. गुड मॉर्निंग गाईज. काय माहीत का 2-3 दिवस झाले सकाळी लवकर जागच येत नाही आहे. आज पण असंच झालं. लेटच उठलो मी आणि पूजा, आणि मग त्याच्यानंतर आवरलं. आता आवरून आम्ही बाहेर जाणार आहे. कुठं जाणार आहे ते तुम्ही कंटिन्यू पुढं व्हिडिओमध्ये बघा. मी आधी नाही सांगणार आहे, थोडासा सस्पेन्स पाहिजे. सगळं आधीच सांगितलं तर कसं. ठीक आहे, तर मग आम्ही आता आवरलं आहे. माझं आवरलं आहे, पूजाचं पण आवरलं आहे. ती बसली आहे तिथं फोन बघत. ॲक्च्युली आम्ही बसचा टाईम बघत होतो की बाहेर खूप थंडी आहे, सो जर आम्ही आधी चेक करतो की बाबा ठीक आहे 15 मिनिटांनी बस आहे, तर मग आम्ही 5 मिनटं वगैरे शिल्लक असं जातो. बिकॉज इथनं चालत जायला 2-3 मिनटं लागतात, जास्त टाईम नाही लागत. सो 5 मिनटं आधी निघू, जेणेकरून आम्हाला जास्त वेळ थंडीत बाहेर उभं नाही राहायला लागणार. आणि बाहेरचं वातावरण काय आज ठीक आहे, म्हणजे लाईक नॉट बॅड ॲक्च्युली. आय डोंट नो खिडकीतनं तुम्हाला दिसेल की नाही, पण ठीक आहे. म्हणजे थोडंफार क्लिअरच वाटतंय वेदर. स्नो वगैरेचं तर काय प्रेडिक्शन नाही आहे. सो आपण आता जाऊ. आली आपली बस, आली बस, आली बस, आली बस, आली. आत्ता आमचा एवढा मोठा पचका झालाय, आम्ही घरातनं लवकर निघालो की जास्त वेळ थंडीत बसायला लागू नये म्हणून, आणि जिथं आम्हाला बस चेंज करायची होती तिथलं टाइम आम्ही चेकच नाही केलं, आणि आता इथं आम्हाला 15 मिनिटं बाहेर थांबायचं आहे कुडकुडत त्या थंडीत. काय करायचं काय नाही माहित नाही. 15 मिनिटं हाल खूप खराब होणार आहेत, बट ठीक आहे, चालतंय. कभी कभी हो जाता है, क्या कर सकते हैं. आता इथं बसल्या बसल्या एक ऑब्झर्व केला असेल तुम्ही सगळ्यांनीच की इथले लोक सिग्नलचे रूल्स किती फॉलो करतात. लाईक जर फुटपाथवरून कोणी वॉक करत असेल तर कोणताच गाडीवाला त्याच्या समोर जाऊन हॉर्न नाही वाजवणार, किंवा जर सिग्नल ग्रीन नसेल तर कोणताच माणूस फुटपाथवरून रोड क्रॉस करायला पण नाही जाणार. ते लोक वेट करतील की बाबा ठीक आहे पहिल्यांदा सिग्नल ग्रीन होऊ दे, आणि मग त्याच्यानंतरच फुटपाथवरून रोड क्रॉस करतील. आपल्यासारखं नाही की हात दाखवला पळत सुटलं. सो फायनली थंडीतनं कुडकुडत आम्ही पोचलोय आपल्या डेस्टिनेशनवरती. तर आज आम्ही आलोय आमच्या फ्रेंड्सना भेटायला. ते थोडं दूर राहतात आमच्या घरापासून, मार्श रोटा म्हणून स्टॉप आहे तिथे राहतात. तर आम्ही त्यांना भेटायला आलोय आता. त्यांना एक छोटीशी क्यूट मुलगी आहे, तिचं नाव आहे काव्या. आता तिच्यासोबत खेळू आपण मस्तपैकी. आज दिवसभर मजा करू, सुट्टी एन्जॉय करू. तुम्ही पण एन्जॉय करा माझ्यासोबत. हाय काव्या.
हाय, काय करतेस तू? तू काय करतेय? बाहुली दाखव तुझी डॉल दाखव. त्या डॉलचं नाव काय आहे? काय आहे नाव डॉलचं? काय आहे? खतना डॉल. काहीच नाही नाव आहे. तुझे जिट्टू दाखव. गाईज माझे जिट्टू बघा. दाखव ही आमची काव्या. तुझे जिट्टू. आणि जिट्टू दाखव. कोणत्या दिवशी केलं? सांग तुझं नाव काय आहे? नाही, तुझं नाव काय आहे? तुझं नाव डॉल नाही आहे, तुझं नाव काव्या आहे ना? काव्या नाव आहे ना तुझं? नाव तुझं काव्य आहे ना? सांग, ही कोण आहे काव्या? ही कोण आहे? कोणी मी? कोण आहे? कोण आहे? मग जोरात बोल. कोण आहे? अंकल नाही, ही कोण मी आहे? कोण आहे? ही बाई कोण आहे? ही बाई मी पूजा आणतो. तुला पूजा आंटी आवडते का मी आवडते? मी नाही आवडत. नाही ना? नाही. अगं बाई डायरेक्ट पाडी. मी 1 पूजा 0. ये तू अंकलची आहे, माझी नाही आहे. तू कोणाची आहे? म्हणाव आज आम्ही पुरी भाजी करणार आहे. सांगा या तुम्ही पण म्हणाव खायला सगळे. सांग. सांग तुम्ही पण या. अव्वा, नाक आलं. रुमाल घ्या. रुमाल कुठे आहे? नागपुसा नाक आलं. गेलं. बर सांग. हा आता मोठ्यानं सांग. काय खायचं आपल्याला आज? नाही, चिकन नाही. आज नाही चिकन. आज आम्ही पुरी भाजी खाणार आहे. बरं आम्ही आता खेळतो, तुझा काम कर. मी जाऊ काय? बर आपल्याला ते हे काढायचं ते काढून घेऊया का परत नंतर मग लक्षात नाही राहणार आणि गडबड होईल. हा पटकन काढून घेतो. टाटा नाही करायचं लगेच, आपण दिवसभर करायचं अजून व्हिडिओ. भरली भेंडी करतेस ना? ओके, फायनली होम स्वीट होम. एक पूर्ण दिवस आम्ही काव्याच्याच घरी होतो. मस्त तिच्यासोबत खेळलो, मजा मस्ती केली. लहान मुलांशी खेळलं की एकदम मस्त वाटतं, फ्रेश होऊन जातो माणूस. आता आम्ही घरी आलोय. आता आमचा प्लॅन होता आज मिसळ बनवायचा, बट आमचा पचका खूप मोठा झाला. कारण जे मटकी मोड यायला ठेवलेले होते त्याला अजून मोड आलेलेच नाहीयेत. इथं थंडीमुळे मोड येणं थोडं अवघड आहे किंवा टाइम लागतो त्याला. सो आय थिंक उद्याच्याला आम्ही मग उद्यापर्यंत जर आले तर उद्याच्याला सकाळी किंवा दुपारी बनवेल पूजा. आम्ही आज खूप मजा केली दुपारी. आपण लहान असताना जे चिठ्ठ्यांवरती फुलांची फळांची नावं लिहून खेळायचो तसे गेम्स खूप सारे खेळले. परत चोर शिपाई खेळलो, परत काव्यासोबत मी खेळलो, काव्यासोबत टाइमपास केला. त्यामुळे आजचा दिवस एकदम मस्त मजेत हसण्यात खेळण्यात गेलेला आहे. आणि त्यात एक काम पण होतं. ते काम असं होतं की 15 जानेवारीला पूजाची रेसिडेन्सी परमिटची अपॉइंटमेंट आहे. सो त्याच्यासाठी काही डॉक्युमेंट्स लागतात. सो ते डॉक्युमेंट्सचे फोटोकॉपीज वगैरे बनवायच्या होत्या आय मीन. सो त्या सगळ्या बनवल्यात आम्ही. आता एकदा दाखवतो तुम्हाला की ऍक्च्युली किती सगळे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असतात. तर हा एवढा मोठा बंडल आहे, लाईक बघा बुक लिहिल्यासारखा मोठा आपलं जे गाईड असते तसा. आणि एवढं सगळं सबमिट करायला लागते तुमच्या रेसिडेन्सी परमिटसाठी. सो त्या सगळ्या डॉक्युमेंट्स आज प्रिपेअर केलेत लागलेले. अजून ह्यांना थोडं अरेंज करायचं आहे सिक्वेन्शियली की कोणतं पहिल्यांदा वगैरे, बट स्टील. तर एवढं सगळं काम मी एकट्यानं केलेलं आहे. पूजानं मला काय पण नाही मदत केली. ऍक्च्युली तिच्याच कामासाठी आहे ते, पण तिने मला अजिबात मदत नाही केलेली. आज सगळं मी एकट्यानं बसून तिथं प्रिंट काढलेलं आहे. पण असो, जाऊ दे. आता ती काम करणार आहे. संध्याकाळचं जेवण तिला बनवायचं आहे, सो ती बनवेल.
मी आता थोडा वेळ रेस्ट करतो बिकॉज उद्या पुन्हा मला ऑफिसला जायचं आहे. सो वी एंड द ब्लॉग हिअर फॉर टुडे. बाय बाय गाईज. Sweet dreams. गुड नाईट.